राधे राधे दिवसाची सुरुवात झालेली आहे। राधारमण मेरे बाके बिहारी श्री राधा वल्लभ लाल, राधा वल्लभ लाल, युगल किशोर जो मदन मोहन जो प्यारे गोपीनाथ, प्यारे गोपीनाथ, रूप गोस्वामी प्रकट कियो जहाँ गोविंद रूप निधान, वृंदावन के सप्तनिधिन को करते हैं हम प्रणाम, मेरो मन लाग्यो श्री वृंदावन धाम। आणि देवपूजा तशी मी आधी घरात करत असते, मग बाहेर पण मला तुम्हाला दाखवायचं असतं, मग थोडं अंधार असतं त्याच्यामुळे आधी आतली केली। आणि जिथं रांगोळी काढायची होती ना, आहोंनी गाडी सुद्धा तिथं लावली होती, मग ती पुढे लावली आणि त्याच्यानंतर सडा वगैरे मारून दिला, सूर्य भगवंतांना अर्घ वगैरे दिला आणि त्यानंतर मला रांगोळी सुद्धा काढायची होती आणि नमस्कार केला। राधे राधे। आणि रांगोळीना आज थोडीशी वेगळी वाटू शकते तुम्हाला, आता ती का तर तुम्हाला दिसत असेल। आधी ना मी कलर टाकून घेतले, जेव्हा मला कलरही टाकायचे असते, रांगोळीही छान काढायची असते आणि मला घाईही खूप असते, त्यावेळेस मी अशा पद्धतीची रांगोळी काढत असते। आधी कलर वगैरे खाली डायरेक्ट टाकून देते त्या शेपमध्ये, ज्या शेपमध्ये मला रांगोळी काढायची आहे, आणि त्यानंतर व्हाईट रांगोळीने मी असं डिझाईन वगैरे बनवून घेते। आणि हे खूप इझी टेक्निक मला वाटते आणि खूप सोपी सुद्धा, आणि नेहमीच सारखे आपले तेच 3 फ्लावर्स आणि असं काहीसं थोडाफार चेंज करत असते, पण ही सोपी खूप आहे। आणि आज ना रांगोळी कलर का टाकला तर आज म्हटलं चला कॅलेंडरचं पेज बदलतं आहे, तर आपण सुद्धा काहीतरी नवीन सुरुवात करू। आता न्यू इयर तर तसं आपलं गुढीपाडव्यानंतर, गुढीपाडवा झाल्यावरच आपलं खरं तर नववर्ष चालू होतं, त्याच्यानंतर पूजा वगैरे केली आणि रोजची पूजा माझी अशी काहीशी बाहेर सुद्धा असते। आणि इथं कापूर वगैरे लावला आणि त्याच्यानंतर बालकृष्णांसाठी ना इथं दूध गरम करायला ठेवलं होतं, तर तेच इकडं गरम झालं, भांडी घासत होती, भांडी घासता घासता दूध तापलं, चला म्हटलं आता बालकृष्णांना जो येतो नैवेद्य देऊन टाका, मामांना सुद्धा चहा ठेवून चला इथं एंड करते। राधे राधे। सबस्क्राईब करायला विसरू नका।